आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। आता सगळे विधी झालेले आहेत, आता कन्यादानाचा विधी करूया। मुलीचं कन्यादान कोण करणार आहे त्यांनी पुढे या। अरे हो, हिचं कन्यादान कोण करणार? ज्या कन्येला आई बाप नाहीत अशा कन्येचं कन्यादान कोण करणार? जी मुलगी स्वतःच्या आई बाबांना आधीच संपवून बसलीये तिच्या बाबतीत असं होऊच शकतं म्हणा। अगदी आई बाप जिवंत जरी असते तरी लग्न आधी गरोदर अशा मुलीचं कन्यादान करायला कोणता बाप पुढे आला असता? सुसंस्कृत आई बाप असते ना तर लग्न आधी असे रंग उधळणाऱ्या मुलीचं कन्यादान तर सोडाच, पण घरातनं हकलून लावली असती तिला। शालिनी, काय बोलताय तुम्ही? हे मी काही खोटं बोलतीये? ही अवदसा जेव्हापासून आपल्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून त्रास, टेन्शन आणि बदनामीच मिळाली आपल्याला। आणि तुम्ही हिचं लग्न आपल्या सुजित बरोबर ठरवत होतात। बरं झालं त्याला सुबुद्धी सुचली आणि तो पळून गेला, नाहीतर। शालिनी बस। माझ्यावरून सत्य बदलणार नाहीये। सत्य तर हेच आहे की या स्वानंदीचं कन्यादान कधीच होणार नाही। कोण म्हणते स्वानंदीचं कन्यादान होणार नाही म्हणून? कोण म्हणाल स्वानंदीचं कन्यादान होऊ शकत नाही म्हणून? मी म्हणाले। का? असं का वाटतंय तुम्हाला? हे विचारणारे तुम्ही कोण? आणि आमच्या घरगुती कार्यक्रमात तुम्ही काय करताय? हे वाडकर मास्तर आहेत, आमचे पाहुणे आहेत। मी आमंत्रण दिले त्यांना। या ना। नमस्कार। माफ करा, म्हणजे मला असं वाटलं होतं की मला इथे पोहोचायला उशीर झाला की काय। नाही, पण इथे आल्यावर लक्षात आलं माझ्या मी अगदी योग्य वेळी पोहोचलेलो आहे। हा ताई, तर आता सांगा का, म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की स्वानंदीचं कन्यादान होऊ शकणार नाही म्हणून? अहो, कन्यादान करायला वडील असायला लागतात ना। हिचे तर आई वडील दोघंही नाहीयेत। कन्यादानाचा खरा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? त्यात माहित नसायला काय झालं? कन्यादान म्हणजे वडील आपल्या मुलीला नवऱ्याला दान करतात। तो झाला शब्दशः अर्थ, पण कन्यादानाचा खरा अर्थ बापाने मुलीचं दान करणं असं होत नाही। सरकुंदर साहेब, नाही म्हणजे तुमची परमिशन असेल, परवानगी असेल तर थोडस बोलू का? अरे ताई, त्याच काय, मी माझ्या 4 मुलींची लग्न केलेली आहे आणि त्यांच्या कन्यादानाच्या अनुभवातून मी हे सगळं आता सांगतो। काय, कन्या म्हणजे लेक, ही जन्माला आल्यापासूनच बापाला जीव लावते, आपल्या अस्तित्वाने ती त्याच्या घरामध्ये चैतन्य आणते, आपल्या प्रेमाने बापाचं काळीज अगदी पूर्ण भरून टाकतात।
पण तीच लेक जेव्हा लग्न करून जाते तेव्हा जाताना आपल्या बरोबर आपलं अस्तित्व, ते चैतन्य, ते प्रेम हे सुद्धा बरोबर घेऊन जाते. ताई अहो, स्त्री ही जगाची जन्मदाती आहे. मग ती मुलीच्या रूपात असली तरी सुद्धा जन्मजात माता ही एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला दान कशी काय करू शकेल? त्यामुळे कन्यादानात बाप मुलीचं दान करत नाही, तर ती बरोबर घेऊन जात असलेलं त्याचं चैतन्य, सुख, समाधान, प्रेम हे सगळं नवऱ्या मुलाला तो दान करत असतो. खूप छान प्रवचन दिलं तुम्ही. मस्त भाषण. पण ह्या मुलीला वडीलच नाहीयेत हे तर मान्य कराल ना? मग उरला प्रश्न, हिचं कन्यादान कोण करणार? ताई, स्त्रिया आजकाल कुठल्याही क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा मागे नाही. आपल्या मुलांचं संगोपन सुद्धा ती अगदी खंबीरपणे एकट्याने करू शकते. शक्य की नाही? काय म्हणतात तुम्ही त्याला हल्ली? सिंगल मदर, है ना? म्हणजे वडील नसलेल्या, लवकर गेलेल्या किंवा आई वडील दोघेही वेगळे झालेल्या मुलांच्या आया सुद्धा आपल्या मुलांना आईच्या प्रेमाप्रमाणेच वडिलांचे संस्कार आणि वडिलांचं प्रेम सुद्धा देतात, त्यांचं रक्षण सुद्धा करतात. आई आणि बाप दोन्ही जबाबदाऱ्या अगदी समर्थपणे पेलतात. या आपल्या वॉर्डन मॅडमचंच घ्या ना. त्यांच्या कार्याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय. म्हणून त्यांच्या संस्थेशी, त्यांच्या हॉस्टेलशी एवढ्या वर्षांचे माझे ऋणानुबंध आहे. म्हणजे त्या मुंबईमध्ये शिकण्यासाठी किंवा अगदी नोकरीसाठी आलेल्या मुलींना त्यांचं स्वतःचं असं हक्काचं, मायेचं आणि सुरक्षित असं घर देतात. अगदी आईच्या मायेने त्यांना जीव लावतात. मला तर असं वाटतंय की स्वानंदीचं कन्यादान करण्यासाठी त्या अशा खंबीर बाईशिवाय योग्य माणूस कुठला असेल आणखी? स्वानंदीचं कन्यादान होणार आणि ते वॉर्डन मॅडमच करणार. वास्य, तुम्ही माझं इतकं कौतुक केलं, तुमचे धन्यवाद. तुम्ही तुमच्या चारही मुलींची लग्न लावून दिली, त्यांचं कन्यादान केलं, त्यांना आशीर्वाद दिला. आज तुमच्या सगळ्या मुली आपापल्या गोकुळात आनंदाने नांदतायत. मास्तर, बहीण म्हणून एक विनंती करू. माझ्या मुलीचं स्वानंदीचं कन्यादान तुम्ही कराल?